नमस्कार मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज बनवणार आहे मच्छी फ्राय। तर चला बघा, मी ह्यासाठी ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि मच्छीवर पूर्ण मच्छीला मी ते ज्वारीचं पीठ लावून घेतलेलं आहे। ज्वारीचं पीठ यासाठी लावायचं की तो जो मच्छीचा वास असतो ना, तो पूर्णपणे ज्वारीच्या पिठाने निघून जातो। तो त्यामध्ये पाणी टाकून मी ते स्वच्छ धुवून घेतलेला आहे। नंतर एकदा मी पाणी टाकून कने त्याला स्वच्छ असं धुवून घेत आहे। तर असं 2-3 वेळा पाणी टाकून धुवून घ्यायचं आणि नंतर एकदा कने आपण एक एक मच्छी घेऊन अगदी स्वच्छ करायची। मच्छी एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घेतली ना, तर मग त्याचा वास येत नाही आणि खायला पण खूप टेस्टी लागते। त्यामुळे मच्छी फक्त धुताना एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची। नंतर मी ज्वारीच्या पिठाने एकदा धुवून 2-3 पाण्याने एकदा स्वच्छ धुवून नंतर मी एक एक मच्छी घेऊन अशी स्वच्छ करून घेतलेली आहे। तर तुम्ही सुद्धा स्वच्छ करताना या पद्धतीने स्वच्छ करा, अगदी खूप टेस्टी आणि त्याचा जो वास असतो ना मच्छीचा, तो पूर्णपणे निघून जातो। तर बघा, मी प्रत्येक मच्छीची जी काही पीस आहे ना, तो प्रत्येक एक एक करून असा मी तो स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तर तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीने मच्छी एकदा स्वच्छ करून घ्यायची। मच्छी फक्त स्वच्छ करतानाच घाई करायची नाही, त्याला एकदम व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायची। तर चला बघू यासाठी लागणारं साहित्य। तर यासाठी मी घेतलेलं आहे अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट, मीठ, लाल तिखट, हळद, लिंबू, घरकुल मसाला, सुहाना मसाला आणि मच्छी फ्राय मसाल्याची ती पुडी आहे ती मी घेतलेली आहे। तर ह्या साहित्यानं आपण आता सगळं मच्छीला लावून घेऊया। तर पहिल्यांदा मी लिंबू पूर्ण मच्छीच्या पीसला मी पूर्ण लिंबू एकदम व्यवस्थित लावून घेणार आहे। लिंबू लावला का नाही एकदम आंबूस अशी ती छान लागते टेस्ट, त्यामुळे लिंबू लावायचाच। तर नंतर लगेच मी मीठ टाकलेलं आहे। मीठ ही एकदम व्यवस्थित सगळीकडे पसरून घ्यायचं। लिंबू मात्र नक्की लावायचा, लिंबू लावला का नाही खूप आंबूस अशी ती मच्छी लागते। नंतर लगेच हळद टाकून घ्यायची। हळद टाकल्यानंतर लगेच अद्रक, लसूण, कोथिंबीरची जी आपण पेस्ट घेतली होती ना, ती पेस्ट टाकायची। नंतर जो मच्छी फ्राय मसाला होता ना, तो मच्छी फ्राय मसाला आपण टाकून घ्यायचा। या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा मच्छी। ज्यांना जमत नसेल बाबा घरी मच्छी फ्राय करायला, तर ह्या पद्धतीने मच्छी एकदा फ्राय करून बघा। आणि कमी तेलात ही मच्छी मी फ्राय केलेली आहे, पुढे तुम्ही बघणारच आहे। तर अगदी कमी तेलात आहे, जास्त प्रमाण अजिबात मी तेलाचं वापरलेलं नाही। तर हे मसाले सगळे आपण मच्छीला लावून घ्यायचे, खूप सोपी पद्धत आहे। तुम्ही एकदा नक्की घरी ट्राय करून बघा। सगळे मी जे मसाले घेतले होते ना, ते सगळे आपण आता मच्छीवरती टाकलेले आहेत। आता हे पूर्ण व्यवस्थित सगळी मच्छीला हे मसाले सगळे व्यवस्थित लावून एक 10 ते 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचे। आता ह्यासाठी आपण घेणार आहे गरा। गऱ्यामध्ये ही मच्छी व्यवस्थित त्याला गरा लावून मच्छीला का नाही आपण हे तळणार आहे। तर गऱ्यामध्ये मीठ, हळद आणि जो आपण मच्छी फ्राय मसाला घेतला होता ना, तो टाकायचा। फक्त गऱ्यामध्ये कधीच मच्छी फ्राय करायची नाही, कारण मग जो वरचा गरा आपण असतो ना मच्छीला लावलेला, तो गरा लागायला एकदम वेगळाच लागतो, त्यामुळे टेस्ट येत नाही। त्यामुळे गऱ्यामध्ये का नाही नेहमी आपण मीठ, हळद आणि मच्छी फ्राय मसाला हे टाकायचं, किंवा थोडा गरम मसाला टाकला तरी चालेल, पण हे मसाले टाकूनच गरा मिक्स करून घ्यायचा। फक्त गरा कधीच लावू नका। एकदा या पद्धतीने गऱ्यामध्ये मच्छी फ्राय करून बघा, खूप टेस्टी लागते। कारण वरचा जो कडक झालेला भाग असतो ना, तो सुद्धा लागायला मग असा सपक लागत नाही, एकदम व्यवस्थित हे गऱ्याला सुद्धा एक टेस्ट आलेली असते। त्यामुळे या नेहमी ह्या गऱ्यामध्ये हे साहित्य टाकूनच आपण गरा मच्छीला लावून व्यवस्थित भाजून घ्यायचा। तर बघा, ही मच्छीला सगळं ते गऱ्यामध्ये व्यवस्थित गरा लावून मी मच्छी आता फ्राय करत आहे। बघा किती तेल मी वापरलेलं आहे, खूप कमी तेलामध्ये मी ही मच्छी फ्राय करत आहे। अजिबात जास्त तेल वापरायची गरज नाही, कमी तेलामध्ये ही मच्छी व्यवस्थित फ्राय होते। फक्त गॅस मीडियम स्लो असं थोडं वाढवत ते मच्छी एकदम कडक फ्राय करायची आहे। एकदम फुल ही ठेवायचं नाही आणि एकदम स्लो ही ठेवायचं नाही, मीडियम गॅसवरती आपण ही व्यवस्थित मच्छी फ्राय करून घ्यायची आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा, आणि तुम्ही सुद्धा एकदा ह्या पद्धतीने मच्छी बनवून बघा। आणि एकीकडे मी अशी गरम गरम भाकरी मच्छी बरोबर खायला बनवत होते। जर आपल्या चॅनलवरती नवीन ताई असतील आणि अजून त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि असेच नवनवीन रेसिपी आपल्या चॅनलवरती बघत राहा. तर कशी झाली आजची मच्छी फ्राय तर नक्की मला तुम्ही कमेंट करून सांगा. आणि लाईक नक्की करा आपल्या ह्या चॅनलला. असा काही